सुद्धा अहो येताय ना करत करत शेवटी ते आमचं जेवण संपता येतात. 60 वर्षात हा एक बदल केला नाही आजोबा तुम्ही. बरं तुम्ही सांगा, आजीनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता सवयीमध्ये? स्पर्धामध्ये कमी भाग घ्यायला पाहिजे. स्पर्धा म्हटलं की तिला एवढा उत्साह येतो. आम्ही म्हटलं की जर तुला बरं वाटत नसेल तर कुठली स्पर्धा आहे असं म्हटलं की बरं वाटतं लगेच. तयार होईल. आणि बघितलं, जेवताना सुद्धा आजी स्पर्धा लावतात. तुमची वेळ सुरू झाली आता, मग आजोबा हळू येतात. बरं मला सांगा, अनेक गोष्टी करायच्या असतात, अनेक गोष्टी ठरवलेल्या असतात. अशा वेळेला मला तुम्हाला विचारायचं आहे, आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे का, अमुक एक गोष्ट ठरवली होती ती राहिली, किंवा अमुक एक गोष्ट करायची अजूनही इच्छा आहे, अशी कुठली गोष्ट? मला खूप वाचन करावं असं वाटतं, अजूनही वाटत असे. पण माझ्या इतक्या इतर आवडीच्या गोष्टी होत्या की ज्यात मी वाचन विशेष काहीच केलं नाही. तसं म्हटलं तर मी BA ऑनर्स आहे, म्हणजे वाचायला मला काही हे प्रतिभा नव्हता काही, परंतु जमलं नाही एवढं खरं. तसं मी फार किरकोळ वाचलेलं आहे आणि खूप वाचलेलं आहे. आजोबा तुमचं काय म्हणणं आहे? मला वाचनाची प्रचंड गोडी आहे आणि कुठलाही विषय मला वाचायला चालतो. अगदी रद्दीचा कागद सुद्धा वाचता. एखादा गुंडाळून आलेला कागद. पण मला तो रद्दी वाटत नाही. क्या बात आहे. वा 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 वा. बर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आनंद महत्त्वाचा. आनंद किंवा समाधान हे मानण्यावर असतं. आणि या दोघांनी अत्यंत समाधानाने इतकी वर्ष या सगळ्यांवर संस्कार करत उत्तम अशी इमारत उभी केली, असं मी नेहमी म्हणतो. बरं, आता या ठिकाणी दोघांचाही सन्मान करूया आणि या सन्मानासाठी हे जे अंतर आहे कुटुंबातलं ते दूर करून ती आठवण आपल्या मनात जतन करूया. आजोबा, आजींना आधी हा कोल्हापुरी साज घाला ना तुम्ही. हा घ्या. चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी, लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी, राजा करी खोड्या राणी. 60 वर्ष झाली लग्नाला की मी ऐकलंय की परत लग्न लावतात. तुम्ही खरंच लावताय आमचं, आणि 60 झाली आहे म्हणून. हो, अरे वा वा वा. आजी नमस्कार करतो तुम्हाला दोघांना. आजी उखाणा घ्या नाही. परमेश्वराच्या स्मरणानेही होते संकट निवारण, वसुमतीच्या पाठीशी तर सदैव उभे नारायण. अरे वा वा वा. थांबा थांबा थांबा, तुम्ही काय म्हणताय का? हा म्हणा. सावधान शुभमंगल शुभमंगल सावधान, शिशिरातील शुभ तिथी करीत आज मधुगायन, करीत आज मधुगायन. सगळं आणून द्यायचे जे असेल काय हो. ते करायचं मी. आणि त्यांना खाण्याची आवड जास्त होते. घ्या ना. हो, हा, मग त्यांना सगळं गरम बिरम असं गरम लगेच लागायचं. जेवण व्हेरी गुड. सगळं ताजं असं पाहिजे जेवण होतं. तुम्ही देताय तेव्हापासून ते 41 वर्ष हो, त्यांना हो, ताजच हो. देताय. अजूनही देते. हो, अजूनही देताय. सगळे दिवस आठवतात ना हो, अशा हो. वेळेला. पण मला सांगा, अशी कधी परिस्थिती आली का या सगळ्या प्रवासामध्ये की अचानक, म्हणजे उतार चढ हे असतातच, हो हो पण अशी सिच्युएशन आली की त्यावेळेला एकमेकांना साथ देऊन तुम्ही त्या परिस्थितीवर मात केली? आली ना. मला रूमच नव्हता, भावाकडे राहत होतो ना. मग भावाचं लग्न आहे, तो म्हणाला आता तुम्ही बघा तुम्हाला रूम. मग त्यावेळी यांच्या मित्रांनी मी मदत केली. मग आम्ही तिथे लक्ष्मीवाडीमध्येच खोली घेतली. त्याच्यामुळे ती खोली होती आमची. टाकसाळच्या माझे मित्र होते. हो. मी असं गप्प होतो. म्हणजे पहिला पगार किती हो? मला आठवड्याला 15 रुपये मिळायचे टाकसाळमध्ये. 62ला मी कामाला लागलो. 18 वर्षाचे होते. 18 साडेअठरा वर्षाचा होतो. परिस्थितीमुळे मी गेलो. मला कॉलेजची खूप इच्छा होती, पण नाही म्हटलं आपल्याला, मग बघू जमलं तर. पण नाही जमलं मला परिस्थितीमुळे. मुलांना कधी कमी पडू दिलं नाही. खरंच आहे की आज मुलांनी मागितलं तर पटकन दिलं जातं. प्रत्येकजण मुलाने मागितलेला शब्द पूर्ण व्हायच्या आत दिलं जातं. त्यावेळेलाही तो शब्द पुरा करण्यासाठी या पिढीने किती खस्ता काढले आहेत, पण कधी कमी पडू दिलं नाही. दोघांनी प्रसंगी पोटाला चिमटा काढला, पण घर आनंदी ठेवलं. बरं मला सांगा, सगळ्यांची ओळख करून द्यायची असेल तर कशी देणार तुम्ही? आई
हा मोठा मुलगा माझा, नमस्कार. 2 नंबर मुलगी, हा 3 नंबर मुलगा आणि हा 4 नंबर मुलगा. हा सुद्धा गायक आहे. हा माझा भाचा आहे. नमस्कार. हे आपले ढोलकीवाले, हो ना. हे त्यांचे मित्र आहेत टाकसाळमधले दोघंही, नमस्कार. त्यांची कोण? मिसेस आणि राजापकर त्यांचं नाव, त्यांची मिसेस राजापकर यांची. आणि ही सून आहे भाच्याची बायको. ही सून माझी धाकटी आहे. नमस्कार. हा मोठा नातू. हो. ही मंगेशची बायको. हा. नमस्कार, आणि तो छोटा नातू. अरे वा, चला सगळ्यांची ओळख झाली. आता काय ऐकवताय सांगा. धन्य धन्य महाराष्ट्र महान, धन्य धन्य महाराष्ट्र महान, शौर्याची खाण करून त्या नमन, शौर्य धैर्याचा डंका प्रख्यात, शौर्य धैर्याचा शौर्य धैर्याचा डंका प्रख्यात. गातो गुण त्याचे पहिल्या मुद्र्यात जी जी, गातो गुण त्याचे पहिल्या मुद्र्यात जी जी, गातो गुण त्याचे पहिल्या मुद्र्यात जी जी. उत्तरेचा अचल तो थोर, उत्तरेचा अचल तो थोर, विंध्य घन घोर सर्वांच्या मोर, कडा सतपुडा अरवली सगा, कडा सतपुडा अरवली सगा, कडा सतपुडा अरवली सगा. सह्याद्री मावळती तलवार, सह्याद्री मावळती तलवार, सह्याद्री मावळती तलवार. पश्चिमेचं वा 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 वा, काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं खूप दिवसांनी. या ठिकाणी आता पहिला एक खेळ घेणार आहोत आपण. बर. या खेळामध्ये मला बघायचंय किती बक्षीस तुम्ही मिळवून देणार. ही पाटी घ्या, पाटी हातामध्ये घ्या. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर दोघांनीही लिहायचं आणि दोघांचंही उत्तर अगदी समान आलं, अचूक आलं दोघांचंही, की बक्षीस मिळणार. प्रत्येक बरोबर उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस. आणि आजी आजोबांना दाखवायचं नाही. नाही. हां हां. लग्नानंतर आजोबांनी तुम्हाला दिलेली, म्हणजे ह्यांनी तुम्हाला दिलेली पहिली भेटवस्तू कुठली? आजी दाखवा. पहिली भेटवस्तूच दिली नाही म्हणतात आजी. त्यामुळे आजोबा तुम्ही काय दिलंच नाही दिलं. चला, म्हणजे हे उत्तर बरोबर आणि पहिलं बक्षीस मिळालं. आता यानंतर दुसरा प्रश्न. आजींचा आवडता पदार्थ कुठलाही, व्हेज नॉनव्हेज कुठलाही, समान बघूया येतं का दोघांचं. दाखवा तिकडे दोघांनी. अभिनंदन. लग्नानंतर बघितलेला पहिला सिनेमा. दाखवा. अरे वा, अभिनंदन. सगळ्यात जास्त मार कुठल्या मुलाने किंवा मुलीने खाल्लेला आहे? काय खुश झालेत बघा ते. त्या मुलाचं नाव लिहा किंवा मुलीचं नाव लिहा, जे काय ते. अमोल, तुम्ही आजोबांच्या वाढदिवसाची तारीख. दाखवा. अभिनंदन. अरे 5ही उत्तर बरोबर आली. अभिनंदन. 2500 रुपयाचं हे बक्षीस आजी तुम्हाला मिळालं. अभिनंदन, अभिनंदन. लगेच कशी त्यांनी बाजू तिकडे त्यांची, तसं काही केलं नाही. लगेच त्यांनी शिक्षणाची बाजू. नाही, खरंच आहे. पण हेच रहस्य आणि खरंच आहे. आणि ते हेच तर खरं श्रेय आहे इतक्या वर्षाच्या संसाराचं ना. खरं आहे ते. कधीच एक दिवस घरी नाही बसले. तुम्ही त्यांना घरी स्वस्त बसूच दिलं नाही. मी घरीच नसायचे. अच्छा, तुम्ही घरी नसायचं.